अर्जुनच मेन कॅरेक्टर आहे असं तुमची म्हणणं आहे, राईट? तर तसं नाहीये. भीष्म कोणाचा मुलगा होता माहितीये? गंगा आणि शंतनू, राईट? करेक्ट. गंगा आणि शंतनूचं तर लग्न नव्हतं आणि त्यांना हा पुत्र होता भीष्म, राईट? पण गंगा जी असते ही कधी संसारात येत नाही, संसार नाही करू शकत, कारण ती नदी आहे, ती वाहती असते. ती जसं भीष्म जन्माला येतो तेव्हा सांगते की मी तर तुमच्यासोबत संसार नाही करू शकत, भले तुमची पत्नी असेल, आपल्याला पुत्र प्राप्ती पण झालेली आहे, पण संसार नाही करू शकत. ठीक आहे म्हणतो, मान्य करतो आणि शंतनू तसंच त्याला मोठा करतो, जे पण त्याचे फॉर्मॅलिटीज असतात ते करत असतो. पण जसं जसं त्याचा तो मोठा होतो भीष्म, तो बघतो की वडील आपले खूप एकटे आहेत, ते नेहमी एकटे पडलेले असतात, त्यांना पार्टनरची गरज आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो इन्सिस्ट करतो की तुम्ही परत एकदा लग्न करा वडिलांना. मग तो ठीक आहे असं करत करत मान्य होते नाही होते, असं करत करत एकदा शिकार करायला जंगलात गेलेले असतात. कोण? शंतनू राजा. मग जंगलात गेल्या असताना त्यांना ती मत्स्यकन्या दिसते, राईट? तिचं नाव काय होतं? सत्यभामा. सत्यवती. सत्यवती तर सत्यभामा होता. एनिवे दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. सत्यभामा माझ्या अंडरस्टँडिंगनी होतं, ठीक आहे. पण मत्स्यकन्या आपण पकडूया. तर मत्स्यकन्यासोबत त्याला परत लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं, सेकंड टाइम म्हणजे आपण म्हणू शकतो, कारण ऑलरेडी मॅरिड आहे, ठीक आहे. पण तरी सुद्धा झालं. मग तो काय करतो, चला त्याला तर पोरगी पसंत पडल्याच्या नंतर तो जातो त्याच्या राज्यात गेल्यावरती त्याच्या वडिलांना तो मागणी घालतो की आम्हाला तुमची पोरगी पसंत पडली आहे, मला लग्न करायचं, ठीक आहे. मग राजा तो खुश होतो, कारण यांचं जे राज्य आहे हे सगळ्यात मोठं आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठा राजा होता तो, राईट? शंतनू म्हणजे ही वॉज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द किंग. मग त्यांना तर मान्य होतं, सगळ्यांना मान्य होतं. पण ती जी मत्स्यकन्या असते सत्यभामा, तिला मान्य नसतं लग्न करण्यासाठी. ओके, तिला मान्य नसतं. मग सगळेजण विचारतात का, काय कारण आहे, का बरं तुला नाही वाटत, एवढं मोठ्या घराण्यातून तुला मागणी आली आहे तर तू का नाही घेऊ शकत? आणि त्यावेळेस तर एक राणी, दोन राणी, तीन राणी अशा असायच्या, राईट? मग ती म्हणती की लग्न करेल, मला राज्य मिळेल, सगळ्या सुखसोयी मिळतील, सगळं मिळेल मला, पण मी नेहमी कन्सिडर ॲज अ सेकंड वाईफ म्हणूनच होणार. प्लस आपल्याला जे मुलांची प्राप्ती होईल ते पण नेहमी सेकंडरीज कन्सिडर केले जाणार. तुम्ही फर्स्ट कन्सिडरेशन भीष्मला देणार, तो लग्न करेल, त्याला मुलं होतील, ते खुर्चीवरती बसतील, ठीक. परत त्यांना मुलं होतील, ते खुर्चीवरती बसतील. म्हणजे काय, प्रायोरिटीच्या ह्याच्यामध्ये नेहमी त्यांचंच हे आधी असेल. वंशकुळाच्या ह्याच्याने जर का बघत राहिलो तर भीष्मच्या ह्या वंशाला गादीवरती बसायचा चान्स मिळत जाणार, राईट? मग ते तिला मान्य नसतं, म्हणून ती म्हणती की नेहमी मी सेकंड म्हणूनच काउंट करणार, माझे मुलं पण सेकंड म्हणूनच काउंट करणार, म्हणून हे मला मान्य नाही, असं म्हणून ती रिजेक्ट करते. असं जेव्हा रिजेक्ट केलं म्हणून हे जेव्हा भीष्मला कळतं, तो बघतो की वडील दुःखी झाले. एक तर एवढ्या वर्षातून त्यांना दुसरी कुठेतरी स्त्री पसंत आली होती, त्याच्यासोबत लग्न करायची त्यांची इच्छा आहे, पण तिथे अडचण मी येतोय परत मध्ये. मग त्यावेळेस तो शपथ घेतो की मी हा जन्म ब्रह्मचारी राहणार आणि त्या खुर्चीवर कधीच नाही बसणार, त्या खुर्चीची रक्षा करेन, पण त्या खुर्चीवरती मी कधीच नाही बसणार. जे तुम्हाला मुलं होतील ते त्या खुर्चीवरती बसतील. इथून स्टोरीला सुरुवात होते. क्लियर? हु इज द हिरो ऑफ द स्टोरी? ओके ओके, कट टू. तर पुढे जाऊयात आपण. पांडवांना वनवास होतो का नाही होतो? होतो. कधी?
सारी पडचं खेळ असतो ठरलं. तो ते गेम हरल्यावर राईट. किती वर्षाचा? 13 वर्ष अज्ञातावास. ओके. 13 वर्षाचा वनवास होतो, त्याच्यामध्ये 12 वर्ष त्यांना वनवास असतो आणि 1 वर्ष अज्ञातवास. म्हणजेच काय, त्यांना त्यांचं आयडेंटिटी लपवायची असते. करेक्ट? येस ऑर नो? येस. ओके. इथून ही स्टोरी जरा लक्ष देऊन ऐका, इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. एकदा ते ज्या त्यांचं गेम असतं, काय म्हणतात त्याला? सारीपाट. बरोबर. सारीपाट गेम मध्ये ते हरतात. ते गेम हारल्याच्या नंतर त्यांना वनवास होतो. वनवासात ते येतात. वनवास जेव्हा सुरू असतो, वनवास सुरू असताना ते जंगलात फिरत असतात. ओके. जंगलात फिरत असताना काय होतं इन्सिडेंट, एक असंच जेवण करत असतात ते, मे बी काहीतरी करत असतात. तर द्रौपदीला तहान लागते किंवा ठसका लागतो. 5 भाऊ असतात. बरोबर. 5 भाऊ मध्ये सगळ्यात मोठा कोण? युधिष्ठिर. सेकंड? भीम. सेकंड? भीम. थर्ड? अर्जुन. फोर्थ? नकुल. सहदेव. ओके. माहिती आहे तुला. मग सगळ्यात मोठा युधिष्ठिर. युधिष्ठिर सांगतो अर्जुनाला, अर्जुन जा त्यासाठी पाणी घेऊन. अर्जुन जातो त्यासाठी पाणी शोधून पाणी आणण्यासाठी जातो. 10 मिनिटं होतात, 15 मिनिटं होतात. ही स्टोरी माहितीये? माहितीये? ओके. ऐका मग. तासभर होतो. मग हा थोडा टेन्शन मध्ये येतो. युधिष्ठिर मोठा आहे, सगळ्यात त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, राईट, बाकी सगळ्यांची. अर्जुन काही येतच नाही. 2 तास होतात तरी येत नाही. अरे कुठे गेला? भीमला सांगतो, भीम तू जा, त्याला पण शोध आणि पाणी पण घेऊन. सेम भीम पण जातो तिकडेच. भीम पण येत नाही. तो पण अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास. मग युधिष्ठिरला अजून टेन्शन येतं. अरे, आणि असं नाहीये की ते दोघं साधारण माणसं आहेत. दोघंच्या दोघं योद्धा आहेत, है ना. डिफीट केलंय सगळ्या जगाला त्यांनी, दाखवलेलं आहे त्यांची ताकद. बरोबर. म्हणजे त्यांच्यावरती काहीतरी डेंजर नाही हे एवढं मान्य करण्यासारखं नाहीये, राईट. मग युधिष्ठिरला अजून टेन्शन येतं. मग तो नकुलला सांगतो, नकुल च बघून ये काय झालं. सेम परत नकुल पण तिकडेच. नकुल पण येत नाही. मग हा अजून टेन्शन मध्ये, बापरे हे काय झालं. मग लास्ट ऑप्शन सहदेव. सहदेवला पाठवतो. मग सहदेव पण सेम, तो पण तिकडेच, येतच नाही. मग द्रौपदी आणि हे दोघांचं डिस्कशन, अरे काय चौघाचे चौघ कुठे गेले काय. मग तो द्रौपदीला म्हणतो एका सेफ ठिकाणी ठेवतो, या झाडाखाली बस, मी बघून येतो काय झालं, कुठे गेले, आणि घेऊनच येतो. असं करून तो जातो युधिष्ठिर त्यांना शोधत. अगोदरच्या काळामध्ये जंगलामध्ये सायन्स बघायचो आपण, की कुठल्या सायन्सला पाणी मिळण्याचे चान्सेस आहेत, असं सायन्स करत शोधत जायचं ना. असं नाही की माहिती हा चला इथं टँक आहे. आणि ते तर ऑलरेडी वनवासात फिरत होते, राईट. त्यांना सगळं माहिती आहे असं तुझं पण मे बी असेल, ठीक आहे. पण मग तो जातो शोधत त्यांना. इकडे आवाज येतो, आवाजाचा रिप्लाय नाही आहे. जात असतो पुढे 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 जातो. मग पुढे त्याला असं थोडंसं पाण्यासारखं असं त्याला दिसतं की तिथं पाणी असण्याचे चान्सेस आहेत. मग त्या साईडला जाऊयात आपण. मग तो त्या साईडला जातो. जसं जसं पुढे जातो पाणी दिसतं त्याला क्लिअर. हा, मग मोठं तळं असतं तिथं. त्या तळ्याच्या जवळ जातो. त्या तळ्याच्या जसं जवळ जातो, तळ्याच्या जवळ गेले की चौघजण पडलेले असतात. चौघांचे डेड बॉडी असते, पडलेले असतात. चौघाचे चौघ गेलेले असतात. मग युधिष्ठिर बघतो चौघ पडले. तो टेन्शन मध्ये येत नाही, तो शॉक मध्ये जातो, पण शांत राहतो.
माहोलचा अंदाज घेतो की काय झालं असणार, पडताळणी करतो, बघतो, एन्व्हायरमेंट बघतो की कसल्या खुणा दिसतात का, कुणी वार केलाय का, पहिला त्यांचे बॉडीज चेक करतो, अंगावरती कसल्या जखमा आहेत का, तेही दिसत नाही त्याला. कुठल्या जनावरांनी त्यांच्यावरती वार केले का, कुठल्या जनावरांनी त्यांच्यावर अटॅक केलाय का, ते पण नाही दिसत. कुठले हत्यार किंवा कुठल्या अस्त्रांनी त्यांच्यावरती वार झाले ते पण नाही दिसत. आजूबाजूला कुठले बाकीचे खुणे, कारण असं नाहीये की त्यांना सहजासहजी मारण्यासारखे ते माणसं नव्हती ती सगळी, ते सगळेचे सगळे फायटर्स होते ते, राईट. त्यांना सहज कोणीतरी येऊन मारून गेलं असं नाही होणार. त्यांच्याशी जर का झुंज झाली असेल तर ऑब्विसली तिथे भरपूर गोंधळ झाला असणार, बरोबर. पण असे काहीच सायन्स दिसत नाहीत त्याला युधिष्ठिरला. मग तो शांत बसतो, विचार करतो, बघतो, इकडे तिकडे ऑब्झर्व करतो. मग त्याच्या लक्षात येतं की मे बी इथं काहीतरी अदृश्य शक्ती असावी. एक जजमेंट लावतो तो, असं नाही की त्याला कॉन्फिडन्स आहे. मग तो आवाज देतो, कोण आहे इथं, कुणी माझ्या भावाला मारलं किंवा काय झालं, काय इथं प्रॉब्लेम काय आहे तुझं, कशासाठी माझ्या भावाला मारलं, कोण मारलं, आवाज देतो. आवाज दिल्याच्या नंतर ते जे तळ आहे त्या तळ्यातून एक माणूस बाहेर येतो. त्याचं नाव असतं यक्ष, राईट. तो यक्ष म्हणतो तुझ्या भावाला मी मारले कारण तुझ्या भावाने माझ्या विरोधात जाऊन माझ्या इच्छेच्या अगेन्स्ट किंवा मी नाही म्हणत असताना माझ्या तळ्यातलं पाणी पिले, माझ्या परमिशन न घेता ते पाणी पिलेलं. जेव्हा पहिल्यांदा अर्जुन जेव्हा गेलेला असतो तेव्हा अर्जुनला तो वॉर्निंग दिलेला असतो, पाणी पिताना, पाणी घेताना, अर्जुन माझ्या परमिशन शिवाय पाणी घ्यायचं. अर्जुनला ॲटिट्यूड असतो, कारण तो जगातला एक नंबर धनुर्धारी, वर्ल्ड क्लास. त्याला स्वतःवरती खूप कॉन्फिडन्स असतो, त्याच्याकडे ब्रह्मास्त्र असतं, राईट. तो म्हणतो 1 मिनिटात तुझं पाणी सुकवेन. केवढा ॲटिट्यूड असतं. तू कोण मला सांगणार, मी पाणी पिणार, पाणी जगात सगळ्यांसाठी देवाने अवेलेबल केलं, सगळ्यांसाठी फ्री आहे पाणी, मी पिणार पाणी, म्हणून तो पाणी पितो. जसं पाणी पितो पडतो. सेम गोज विथ भीम. भीम पण तसंच. आणि भीम तर आल्यावरती अर्जुनला बघतो तर अजून जास्त रागाला येतो, आणि भीम तर अगोदरच चिडका असतो. तू कसं काय माझ्या भावाला मला पाणी पण पिऊ नको म्हणतो, मी पाणी पण पिणार आणि तुला दाखवणार नाही. परत तो पण पाणी पितो, तर तो पण तसंच म्हणतो. आणि सेम नकुल सहदेव सोबत पण तेच होतं. पण युधिष्ठिर तसं नाही करत, तो शांत राहतो, राईट. विचार करतो चारी बाजूला विचार करून मग पुढचे स्टेप घेतो, राईट. बरं, ह्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे का त्या 5 लोकांचे पॉवर्स काय काय होते. युधिष्ठिरकडे काय, रेज युअर हँड्स, जरा लोकांना डोकं चालवू दे, विचार करू दे. युधिष्ठिरला काय काय करत होता, कशामध्ये एक्सपर्ट होता युधिष्ठिर, माहितीये? नाही माहितीये तर नाही माहितीये म्हणा पटकन. युधिष्ठिर भाला चालवायचा, म्हणजे भाला माहिती ना, मोठा भाला असतो, भाल्यामध्ये एक्सपर्ट होता, राईट. भीम गदा, भीम गदाधारी होता. अर्जुन धनुर्धारी होता. नकुल औषध म्हणजे वैद्य होतं ना, आयुर्वेद्य, त्याला आयुर्वेदाचं खूप नॉलेज होतं. सगळी जडीबुटी कुठलं काय, कुठला यूज कशासाठी होतं हे त्याच्याकडे एकदम प्रॉपर माहिती होतं. आणि सहदेवकडे कुठली पॉवर होती, सॉरी, तो कॉन्व्हर्सेशन करू शकत असतो ॲनिमल सोबत, प्लस त्याला
फ्युचरिस्टिक पण दिसत असतात. आणि प्लस हे दोघं आहेत ना त्यावेळेस ते सगळ्यात हँडसम तरुण होते त्यावेळेस, सगळ्यात जास्त हँडसम होते नकुल सहदेव. ओके, कळालं तुमचं पाऊस? ठीक आहे, पुढे जाऊया. मग युधिष्ठिरला म्हणतो की असं असं आहे, माझ्या परमिशन शिवाय पाणी प्यायचं नाही. मग असं काय अट होती तुझी की जे परमिशन? म्हणतो की माझे काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्सला मला आन्सर्स दिलास तर मी तुला परमिशन देईन या ह्याच्यात माझ्या तळ्यातलं पाणी प्यायचं. प्लस जर का मला तुझे आन्सर्स आवडले तर मी तुझ्या एका भावाला जिवंत पण करेल. तर युधिष्ठिर ऍग्री होतो. ठीक आहे, विचार होतो काय क्वेश्चन्स विचारायचे. भरपूर क्वेश्चन्स आहेत पण मी तुम्हाला त्यातले 5च क्वेश्चन्स सांगतो. ठीक आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी. सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारतो, या जगात पृथ्वीपेक्षा जड असं काय आहे किंवा पृथ्वीपेक्षा मोठं असं काय आहे ज्याला तू कम्पेअर करू शकतो? राईट. सेकंड, व्हॉट इज हायर दॅन हेवन? म्हणजेच काय? हेवन, व्हॉट इज हेवन? स्वर्ग. स्वर्गापेक्षा उच्च स्थान काय? म्हणजे स्वर्ग इज द लास्ट डेस्टिनेशन अकॉर्डिंग टू अवर कल्चर, राईट? स्वर्गापेक्षा उच्च स्थान काय? ठीक आहे, 2 क्वेश्चन झाले. पृथ्वीपेक्षा मोठं किंवा जड, स्वर्गापेक्षा पुढचं. ठीक आहे. तिसरं, जर का एका ग्राउंड असेल, ग्राउंड मध्ये गवत असेल, राईट? गवतांचे काय म्हणतात त्याला? ब्लेड्स ऑफ ग्रास. व्हॉट इज ब्लेड्स ऑफ, व्हॉट इज मोर दॅन ब्लेड्स ऑफ ग्रास? ब्लेड्स ऑफ ग्रास पेक्षा जास्त काय आहे? राईट. फोर्थ, व्हॉट इज फास्टर दॅन विंड? वारापेक्षा वेगवान काय आहे? आणि लास्ट, अजून एक लास्ट काय? व्हॉट इज ट्रूथ? सत्य काय आहे? 5 क्वेश्चन्स विचार. चलो आन्सर, जज द आन्सर्स. जे वाटतं ते. पहिलं काय? पृथ्वीपेक्षा मोठं किंवा जड काय? चला आन्सर द्या, गेस करा. पाप. रेज युअर हँड्स अँड आन्सर. सगळे तर सांगितलं तर कळणार नाही काय आहे. चुकू द्यात उत्तर, मी सांगणारच आहे पण थोडं डोकं लावा. चलो. अरे हे तर सांगू शकता ना? का इथं पण मग खपलं? हा, पाप. पाप जड आहे पृथ्वीपेक्षा? नाही. नो. हा हा, गिल्ट? नाही. हा गर्ल्स, फर्स्ट क्वेश्चन, पृथ्वीपेक्षा जड, पृथ्वीपेक्षा मोठं किंवा जड काय आहे? काय पण अंदाज लावा ना, चुकू द्या आन्सर. हा, ब्रह्मांड. ब्रह्मांडामध्ये पृथ्वी. बरोबर ना? नाही, ते नाही उत्तर. हा, चलो नेक्स्ट. खोटं कसं? म्हणजे लाय, खोटं काहीतरी बोललो. खोटं नाही. क्रोध सांगून चला हिंट देतो. एखादा रिलेशन किंवा इमोशन असू शकतं. सर, अँगर. रिलेशन. किती वाजले? जायचंय की लवकर? प्रेम. युअर नियर अबाउट. नाही. द्वेष. नाही. चला मी सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. सांगू? हा सांगा, तर आमच्याकडे डोकं नाही आहे. राईट.
ओके, आईचं प्रेम. या पृथ्वी तळावरती त्याला कंपॅरिझन नाहीये कसलंच. ओके, मोठं म्हणा की सर. आईचं प्रेम. चलो सेकंड, हायर देन हेवन. झेड पापच आहे. उच्च स्थान. मोक्ष नाही. मोक्ष म्हणजे स्वर्गातच जातो ना. पप्पांचं काय? नाही, स्वर्गात जातो. हा, कृष्ण लोकात जातो. पप्पांचं हा, प्रेम. पप्पांचं प्रेम. पप्पांचं प्रेम नाही नाही सर काय झालं? असू शकतं. पप्पांचं प्रेम असू शकतं, का नाही? हा, सांगतो मी आन्सर, पण जज करा काहीतरी पटकन. हा, आई बाबांचा आशीर्वाद नाही. हा, पितृ छाया. दोघजण पण बरोबर जवळपास आहात. वडिलांचं स्थान म्हणजेच काय? एक वडिलत्व जे आहे दॅट इज हायर दॅन हेवन. वडिलांचं स्थान कोणी नाही घेऊ शकत. आईचं प्रेम जरी पृथ्वीपेक्षा जड असेल तर वडिलांचं जे प्रेम आहे ते हायर दॅन हेवन. लक्षात आलं? ओके, दीज आन्सर्स आर अकॉर्डिंग टू यक्ष. जे यक्षाला अपेक्षित असतात उत्तर, ती उत्तर आहेत. तुम्ही थोडेफार मिसमॅच होऊ शकतात किंवा डिसएग्री होऊ शकतात. दॅट डिपेंड्स अपॉन युअर नेचर. ओके, what are the more infinite than blades of grass? ग्रासचे ब्लेड्स ना. हा, अजून विचार. काय? वेन्स. वेन्स काउंट करू शकतो आपण. ह्युमन बॉडी मधले वेन्स नाही काउंट करू शकत का? करू शकतो. हा, मनातले विचार नाही. अजून हा, नाही माहिती. तू काय सांगितलं होता? मनातले विचार किंवा डोक्यातले विचार, दोन्हीचं उत्तर बरोबर आहे. विचार, आपल्याला दिवसभरातून किती विचार येतात दॅट इज अनकाउंटेबल. राईट. फोर्थ क्वेश्चन होतं, वाऱ्यापेक्षा वेगवंत. करेक्ट. मन. कधी कुठे जाईल, कधी कुठे जाईल, किती फास्ट जाईल, काय जाईल, त्याला काही त्याचं स्पीड लिमिट नाहीये. राईट. मिळाला चौथा आन्सर. लास्ट आन्सर, ट्रुथ. व्हॉट इज ट्रुथ? सत्य काय आहे? डेथ. दॅट इज युनिव्हर्सल ट्रुथ. सायकोलॉजिकल, फिजिकल म्हणू शकतो, पण इन जनरल रिलेशनशिप्स मध्ये किंवा सोसायटीमध्ये ट्रुथ. व्हॉट इज ट्रुथ? सोशल लाईफ मध्ये एक्सेप्टन्स नाही. हा, चलो, माहितीये ट्रुथ. सत्य जे आहे हे कधीच जगाला उलगडलेलं नाही, किंवा ज्याला माहिती आहे सत्य तो कधी पण दुसऱ्या समोर उलगडा करत नाही. दिस इज द ट्रूथ. कारण एक हे आहे, दुसरं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी डेफिनेशन दिलेली आहे सत्याला. म्हणजेच काय?
हिंदू धर्म म्हणतो की आमचं जे आहे दॅट इज द फायनल ट्रुथ. मुस्लिम्स म्हणतात की आम्ही जे सांगतो दॅट इज ट्रुथ. ख्रिश्चन्स म्हणतात आम्ही जे सांगतो ते सत्य आहे. म्हणजे वेगवेगळे लोक वेगवेगळे डेफिनेशन दिलेली आहे सत्याची, राईट. पण ऍक्च्युअल मध्ये काय आहे हे कधी कोणाला सांगितलं जात नाही आणि माहिती नाही. शिवाय इन जनरल जो नेहमी सत्य बोलणारा असतो किंवा खरं बोलणारा असतो तो नेहमी प्रॉब्लेमॅटिक मध्ये असतो आणि नेहमी दाबला गेलेला असतो. त्याला समाजात नेहमी मागं ढकलले जातं, पुढे येऊ देत नाही. जो सत्य बोलणारा असतो, सत्याच्या साईडनी जो असतो त्याला नेहमी मागं ढकललं जातं. तर दिस इज ट्रुथ. आलं लक्षात? मिळाले 5 क्वेश्चनचे आन्सर्स. ओके, नाव खुश होतो यक्ष. गुड. माझे सगळे आन्सर्स दिला. सांगा कोणाला जिवंत करायचं. तुम्ही असता कोणाला केलं असतं जिवंत चौघांपैकी? Believe that you are Yudhishthir. Now, question is, कोणाला जिवंत केलं असतं? नकुल. नकुल. हा. गर्ल्स. भीम. अर्जुन. एक सांग. नकुल. प्रत्येकाला आपल्या आन्सरला जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे बरं का. प्लस ते पण आहे कारण तो जेव्हा युधिष्ठिर जेव्हा नाव सांगेल की मला ह्याला जिवंत करायचं आहे तो त्याला परत विचारणार क्वेश्चन की का. राईट. तू सहदेव बोललास का? नकुल बोल. हा नकुल का? कारण त्याच्याकडे आयुर्वेद आहे. मग काय करू? आयुर्वेद जीवन करतात. ओके. हा तुम्ही भीम बोला. हा प्रतिज्ञा घेतलेली असती. ओके. हा नेक्स्ट. तिकडे कोणीतरी काहीतरी बोललं होतं. नकुल. कोणी बोललं होतं? हा अरे सांगा ना. काय चुकलं तर चुकलं. मी सांगणार आहेच ना. करेक्ट करण्यासाठी आहे ना. हा तुम्ही काय सिलेक्ट केलं असतं? अर्जुन. का? का? फॉर व्हॉट? रिझन सांगता आला पाहिजे. अर्जुनाकडे कुठं असतं ते? अर्जुन धनुर्धारी आहे. काय म्हणतात ते लक्षात आलं? नकुल. ओके. नकुल म्हणजे आयुर्वेदिक. ओके. इकडे हा एक्झॅक्टली. ऐका तो नकुल बोलला होता. नकुल नाही बोल. युधिष्ठिर सगळ्यात छोटा जो असतो सहदेव. सहदेवला सिलेक्ट करतो युधिष्ठिर की मला सहदेवला जिवंत करायचं. मग तो रिझन विचारतो का? तर तो सांगतो जसं त्यांनी सांगितली पांडू त्या 2 बायका असतात. मोठ्या जी बायको असते त्याला 3 मुलं असतात पहिले आणि जे दुसरी बायको असते त्याला 2 मुलं असतात. मग युधिष्ठिर जो असतो तो नेहमी जजमेंटल असतो. कधी कमी जास्त होऊ देत नाही किंवा कधी कोणासोबत काय म्हणतात त्याला छळ कपट करू शकत नाही तो किंवा आपलं नुकसान करून घेईल पण दुसऱ्याचं नुकसान नाही करणार. राईट. म्हणून तो म्हणतो की एक आईला मी आहे दुसऱ्या आईला तो. मग यक्ष काय होतो? खुश होतो. वा व्हेरी गुड. तू तर एकदम जजमेंटल आहे. मला छान वाटलं. तुला अजून एक चान्स द्यायचा. अजून एक आला होतो. चलो नेक्स्ट. मग कोणाला वाटणार? Keep yourself in the place of Yudhishthir and then reply.
अंदाज जजमेंटल घ्या ना, करा, आन्सर द्या. मी करेक्ट तर करणारच आहे. हा, कोणाला घ्यायचं असतं, तुम्ही कोणाला सिलेक्ट केलं असतं? तिघांपैकी सिलेक्ट करायचं, आन्सर द्या, देता आला पाहिजे आन्सर. हा, इकडे राहुल, कोण कोणाला सिलेक्ट केलं असतं तू? मला नावच माहित नाही, तुम्ही काय सांगितलं? हा, कोणाला केलं असतं मग सांग. नकुलला का? आपलं त्यांनी ऐकलेला वायू म्हणजे काय, मग आपलं रक्तात तेच मारायचं. हा, हॅलो, लक्ष द्या. नाही आन्सर कोणाकडेच नाहीये जजमेंट. ओके, तो परत नकुलला सिलेक्ट करतो, कारण तो विचारतो यक्ष का, रिझन, व्हॉट रिझन. तर तो म्हणतो की कधी पण सगळ्यात छोटा जो असतो त्याच्यावरती प्रेम जास्त असतं. त्या तिघांमध्ये सगळ्यात छोटा नकुल आहे, म्हणून तो नकुलला सिलेक्ट करतो. येतं लक्षात? घरात आपलं कधीही बघा, जो छोटी व्यक्ती असते त्याच्यावरती जास्त प्रेम असतं आपलं नेहमी, राईट? असं करून यक्ष अजून जरा खुश होतो आणि तो बोलतो की काम करा, सगळ्यांनाच घेऊन. असं करून सगळेजण पाचच्या पाची जातात. ओके, ठीक आहे, आली स्टोरी लक्षात? समजलं? ओके, स्टोरी सांगायचं इंटेन्शन काय होतं मी तुम्हाला सांगतो, ऐका आता, लक्ष द्या. स्टोरी सांगायचं इंटेन्शन काय होतं? कशी होती सिच्युएशन? व्हॉट वॉज द सिच्युएशन? ज्या वेळेस युधिष्ठिर आपल्या चारी भावांना बघतो मेलेला, व्हॉट वॉज द सिच्युएशन? सपोज करा तुम्ही घरी गेलात आत्ता आणि घरातली एखादी व्यक्ती पडलेली आहे, काय तुमची हालत होईल? काय स्टेट असेल तुमचा? विचार करा. भले ते आई असो, बाबा असो, भाऊ असो, बहीण असो, काय तुमची परिस्थिती होईल? येत्या लक्षात मी काय सांगतोय? युधिष्ठिर तर आपल्या चारी भावाला बघितले असते, ते पण एवढ्या मोठ्या जंगलात. ऑलरेडी त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आलेलं असतं आणि तसल्या चारी भावांना जर का ते बघितलं डेड बॉडी मध्ये, काय हालत होईल? आम्हाला काय देणं घेणं नाही असं, मेले तर मेले, नाही तर गेले तर गेले, है ना? आम्ही मस्ती करणार, राईट? दिस इज द फॉर्म ऑफ क्रिटिकल थिंकिंग. म्हणजेच काय, अवघडातली अवघड सिच्युएशन असू द्यात, त्यावेळेस स्वतःला शांत ठेवायचं, घाबरायचं नाहीये. कुठलीही कंडिशन असू दे, कितीही मोठं संकट असू दे, वर्क प्लेस मध्ये असू दे किंवा पर्सनल लाईफ मध्ये असू दे, दॅट डझंट मेक एनी डिफरन्स. प्रॉब्लेम्स आर प्रॉब्लेम्स, राईट? क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच काय, त्यावेळेस त्यांनी काय केलं? ऑब्झर्व केलं, ऍटमॉस्फिअरला चेक केलं, एन्व्हायरमेंटला चेक केलं, विचार केला, माइंड चालवलं की काहीतरी गडबड झालेली आहे. कारण हे चौघे असे मरण्यातले नाहीयेत, त्यांच्या शक्तीचा त्यांना अंदाज होता की ह्यांच्यासोबत कुणी जर का युद्ध केलं असतं तर ते इतक्यात असं सहजासहजी संपणारातलं नव्हतं ते, राईट? युधिष्ठिर शांत राहिले, चारी बाजूनी विचार केला. एक त्यांच्या माइंड मध्ये गोष्ट आली की इथं नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, काय तर अदृश्य शक्ती आहे. मग त्याने एक चान्स घेतला, काय? आवाज देऊन बघितला. तर आपल्याला पण तेच करायचं. कितीही वाईट कंडिशन आली, कितीही क्रिटिकल कंडिशन आली, त्या कंडिशन मध्ये सगळ्यात आधी तर शांत राहायचं. आपल्या इमोशन्स वरती कंट्रोल पाहिजे आपल्याला. तुमचे इमोशन्स लगेच अप डाऊन होतात आणि आजकाल रील्स मुळे तर इमोशन्सला काहीच हे राहिलेलं नाही आहे. एका सेकंदात वर जातात, एका सेकंदात खाली येतात.
खूप हार्मफुल आहेत रील्स. आपण एखादं इमोशनल रील्स बघत असतो, नाही आवडलं पुढे ढकलतो. एखादं ऍक्टिंग वाला रील बघतो, नाही आवडलं परत पुढे ढकलतो. सिच्युएशन आपली लगेच चेंज होती, परत एकदम कॉमेडी वाला येतं, हसतो, परत पुढे ढकलतो, परत एखादं स्लिप. अरे आज असं पण झालं का? एखादी न्यूज येते, तुमचे इमोशन्स गोंधळलेले आहेत, याला एका स्टेबिलिटी मध्ये आणा. येतं लक्षात? तर क्रिटिकल थिंकिंग हेच आहे, तुम्हाला तुमच्या इमोशन्स वरती कंट्रोल करायचं. राईट राईट टाइमला राईट डिसिजन आणि राईट शब्द, जे आपण मगाशी प्रोफेशनल कम्युनिकेशन मध्ये ऐकलं होतं, ते पण इथे कामाला येतं. योग्य वेळी योग्य शब्द आणि योग्य ऍक्शन. आलं लक्षात? तर दिस इज क्रिटिकल थिंकिंग. आणि अजून एक टॉपिक आहे, त्याच्यात मी तुम्हाला, आता खूप वेळ झालेला आहे, तुम्हाला त्याचं उद्या आल्यावरती मी अजून थोडंसं एक्सप्लेनेशन देतो ह्या स्टोरीच्या रेफरन्स वरती. आता ऐका, जागेवर उठायचं नाहीये. मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं होतं सगळ्यांचा